कृष्ण हरी रामकृष्ण हरी। आज दिनांक 2 ऑगस्ट 2025 या दिवशी आम्ही सर्वजण पाटील महाराज, काळे महाराज, आपले तानाजी महाराज, श्याम महाराज, आम्ही सर्वजण आगाशिवाच्या लेण्यांमध्ये ज्या ठिकाणी मागील 87 वर्षापासून सप्ताह सुरू होता त्या ठिकाणी आम्ही सर्वजण भेट देण्यासाठी इथं आलेलो आहोत। आणि आत्तासुद्धा सप्त्याचा आज हा तिसरा दिवस सुरू आहे, सप्त्याचं पारायण सुरू आहे। पण एक आनंदाची आणि कधी न घडलेली घटना या ठिकाणी नमूद करायची फार इच्छा आहे, ती म्हणजे हरिभक्त पारायण गणपत काळे महाराज यांच्याबद्दलची गोष्ट आहे। कारण हरिभक्त पारायण पांडुरंग कारंडे कराडकर महाराज जे दिंडीचे संस्थापक होते, त्यांच्या खूप शिष्यांपैकी ते एक शिष्य आहेत आणि त्यांनी त्यांच्याबरोबर बराच काही वारीचा काळ घालवला आहे, परंतु या ठिकाणी त्यांना कधीही येता आलं नव्हतं। आणि त्यांच्याही मनातली खूप इच्छा होती की या ठिकाणी त्यांनी यावं, ज्या ठिकाणी कारंडे महाराजांनी, नारायण पाटील महाराजांनी जो सप्ताह सुरू केला, चालू ठेवला आणि अजूनही चालू आहे, त्या ठिकाणी यावं अशी गणपत काळे महाराजांची खूप इच्छा होती। ती आज त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि या वयामध्ये त्यांच्या शरीराची तक्रार असताना सुद्धा ते या ठिकाणी आले आणि त्यांना त्याचा खूप आनंद झाला आहे। तर दोन शब्द त्यांच्याकडून पण ऐकूया आणि मग पाटील महाराजांना पण त्यांच्याबद्दल काय वाटतं ते पण सांगतील। पाटील महाराज त्यांचं। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी। श्री क्षेत्र आगाशिवा डोंगर अति पवित्र मानला गेलेला आहे। काशीची एक वारी आणि आगाशिवाची एक वारी सारखीच आहे। वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीची। पुऱ्या भारतातली लोक आगाशिवाला येतात। भगवान शंकराचं मूळ स्थानक आहे ते आगाशिवा आहे। इथे भस्मासुराचा वध केलेला आहे। 5 पांडव अज्ञातवास आहे आणि इथे झुंझुरमास होतो। म्हणजे झुंझुरमासाची अशी कथा आहे की भगवान परमात्मा द्वारकेवरून ह्या ठिकाणी आले। 5 पांडव कुंती माता वरच्या ठिकाणी या ठिकाणी राहत होते। पांडवकालीन लेणी आहे असे समजतात, काही बौद्धकालीनसुद्धा म्हणतात। आम्ही आपणाला तिकडे जायचं नाही, कोणाचा वाद करीत बसायचं नाही। आपणाला एक महत्त्व आहे, ते पांडवकालीन आहेत। कुंती मातेनं झुंझुरमासामध्ये बार्शीला एकाच झाली की बार्शीला जेवण्यासाठी भगवंत आपल्याबरोबर असावे असे 5 पांडवांना सांगितलं। युधिष्ठिरला सांगितलं, म्हणजे धर्मराजाला सांगितलं, तुझं काय धर्म होईल का? अर्जुनाला सांगितलं, तुझा बाण काय करील का? भीमाला म्हणले, तुमची काय गदा काय करील का? सहदेव आणि नकुल यांना सुद्धा सांगितलं, म्हणले काही आमच्यानं होणार नाही। आणि भीमराव झोपेत होते। भीम झोपेत होते, त्यांनी सांगितलं, तुम्ही पात्र वाढून घ्या, मी देवाला घेऊन येतो। आणि ज्या ठिकाणी शंकराचं स्थानक आहे त्या ठिकाणी ते गेले आणि अशी गदा जी फिरवली भीमानं आणि अशी वर गेली। कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का लावल्या सखिया, असं म्हटल्यावरती कुठे गुंतलासी वरती गदा सोडली आणि त्या गदाच्या खाली आपलं मुनगुट ठेवलं। भगवान परमात्मा द्वारकेवरून त्या आगाशिवा डोंगरावरती आले, ती गदा धरली आणि म्हणले, भीमा तुला काय एवढं अवघड पडलं होतं? तू गदावर फेकलीस आणि तुझा जीव द्यायला निघालायस? नाही म्हणले, आज झुंझुरमास आहे आणि बारस सोडायचे, त्यासाठी कुंती मातेनं तुला इकडं बोलवलेलं आहे। आणि ती हा पवित्र डोंगर गेली 80 वर्ष ह्या डोंगरामध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह नामचिंतन आम्ही केलं। त्याच्यामध्ये माझी जवळ 35-40 वर्षे गेलीच असतील। 35-40 वर्ष या ठिकाणी वैकुंठवासी धुंडा महाराज वाटारकर यांनी हे रोपटं लावलं। रोपटं लावल्यानंतर कालांतरानं धुंडा महाराजांची देवाज्ञा झाली आणि देवाज्ञा झाल्यानंतर हा सप्ताह बंद पाडण्याच्या मार्गास होता। त्यावेळी आपले वैकुंठवासी हरिभक्तपरायण कारंडे महाराज या ठिकाणी आले। जकीनवाडी त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांची मावशी होती। त्यांनी सांगितलं, बाबा हा जो सप्ताह आहे, तुझी दिंडी सांभाळतोस तसा हा सप्ताह सांभाळ। मग सगळे आपले लासुरण्याची माणसं, दिंडीची माणसं घेऊन कारंडे बाबांनी अनेक वर्ष हा सप्ताह चालवला। आणि ह्या चालवल्यानंतर कारंडे बाबांनी आम्हाला सांगितलं की बाबा, हे जसं तुझी मुंबई दिंडी आहे, अंबरनाथचा सप्ताह आहे, तसा हाही सप्ताह तू चालवला पाहिजेस। गेली 35-40 वर्ष या आगाशिवाच्या सप्त्यावरती येतो, तो सप्ताह करतो। आणि हाच सप्ताह आता शंकरानंद महाराज खाली त्यांच्या मठामध्ये होतोय। आज ह्या पाहिली परिस्थिती तर या सरकारने इथून हलवला, परंतु काही दिवसानंतर आपले हरिभक्तपरायण गणपत काळे महाराज अनेक वर्षे झाले त्यांना यायची ध्यास होता। ध्यास हा जीवाला
आगाशिवा पाहायला वा असा वा. होता, पण काय तो कारंडे बाबांच्या सानिध्यात घडला नाही. पण आता कारंडे बाबा जाऊन सुद्धा असं त्यांना घडलं की त्यांचं पूर्व पुण्य आज इथे ओढवलं. आगाशिवानं परत त्यांना बोलवलं. त्यांची आरोग्य ठीक नसताना सुद्धा ते वरती पायऱ्या चढून आले. त्यांनी नतमस्तक झाले की उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. माझं भाग्य उजळलं या संतांच्या आणि या ओम आकाराचा डोंगर पाहून मनाला अतिशय त्यांचा आनंद झाला की बाबा आपण अजून कुठंतरी चुकलो. आयुष्य आपण संसारात घालवलं, पण परमार्थात घालवलं असतं तर हा आनंद द्विगुणित झाला असता. कारण त्यांचे जे आज काय मोठं दुःख आहे ते दुःख त्यांनी पाठीव टाकलं आणि सर्व सोडून आळंदी पंढरीची वारी, परत आगाशिवाची वारी त्यांनी आले, त्यांनी केलं. त्यांना आपण भगवंताला प्रार्थना करूया, त्यांचं आरोग्य निरोगी राहावं, त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या आणि त्यांच्या काय संकल्पना असतील त्या वर्षभरामध्ये पूर्ण कराव्या आणि ह्या ठिकाणी परत परत यावं आणि असंच सेवा करण्यास त्यांना संधी मिळावी. आपले हरिभक्तपरायण नवीनच माळकरी गणेश भोयटे महाराज, खूप अंतःकरणापासून आपण हा परमार्थ करताय. तुम्हाला धन्यवाद द्यावे थोडेच आहेत. खरोखरच आम्हाला वाटत नव्हतं की आबा माळशिरस गायकवाड इकडे येतील, पण त्यांनीसुद्धा आपली संकल्पना पंढरीच्या वारी सोडली आणि पंढरीच्या वारीमध्ये त्यांनी सांगितलं की मी सुद्धा आगाशिवाला येणार आहे. तिन्हीसुद्धा आले, पायाला आगाशिवाच्या डोंगराला हात लावले, पाया पडले की बाबा मला वरती नाही आला, इथपर्यंत आलो ते माझी सेवा मान्य करून घे. अशी ही सेवा झालेली सेवा आगाशिवाच्या पायथ्याला नव्हे, आगाशिवाच्या चरणावरती आपण समर्पित करूया. सर्वांना सुख शांती समृद्ध दिवस येऊ देत. सगळ्यांचं आरोग्य निरोगी राहावं. हर हर महादेव हर हर महादेव. हर महादेव. या ठिकाणी दोन शब्द मी फक्त एवढंच बोलेल की जरी गणपत काळे महाराजांची ही आगाशिवाची वारी पांडुरंग कारंडे महाराज कराडकर यांच्याबरोबर जरी घडली नसेल, तरी हरिभक्तपरायण नारायण पाटील महाराजांबरोबर जरी घडली तरी ती साक्षात पांडुरंग कारंडे महाराज यांच्या सोबतच घडलेली आहे असं मी समजतो. कारण की ते आणि हे वेगळे नाही. त्याच्यामुळे असं काही नाही की पाटील महाराजांबरोबर आहात म्हणजेच पांडुरंग कारंडे कराडकर महाराजांबरोबरच आहात. बरोबर आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे त्याबद्दल. वैयक्तिक नाही, ते 100% ते नसते तर सगळंच घडलं. रामकृष्ण हरी. राम.